ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि यानंतर पाकिस्ताननं सुद्धा भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान भारताच्या दिशेने येणारे पाकिस्तानचे हवाई हल्ले भारतानं परतवून लावले। भारतीय वायुदलानं रात्री S-400 ही आपली संरक्षण प्रणाली कार्यान्वित केल्याचं समजतंय। भारतीय हद्दीकडे येणारे पाकिस्तानी मिसाइल्स S-400 सुदर्शन चक्रनं अत्यंत सुरक्षितपणे परतवून लावलेले। पाकिस्ताननं भारतातल्या कोणकोणत्या ठिकाणांवर कोणकोणत्या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आपण त्याचा आढावा घेऊया। अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भटिंडा, चंदीगड, नाल, फालोदी, उत्तर लाई आणि भुज या ठिकाणांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। S-400 सुदर्शन चक्रची वैशिष्ट्य देखील आपण पाहूया, ज्या संरक्षण प्रणालीनं ही सगळे हल्ले परतवून लावलेत। S-400 सुदर्शन चक्र सर्वात सुरक्षित अशी संरक्षण प्रणाली आहे, कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करायला सक्षम आहे। रशियाकडनं ही संरक्षण प्रणाली भारतानं खरेदी केली। अत्याधुनिक फायटर जेट्सला निष्प्रभ करण्याची आज क्षमता आहे। एकाच वेळी 72 मिसाइल्स S-400 लॉन्च करू शकते। हवाई हल्ले भारताच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच S-400 ते नष्ट करू शकते। वैशिष्ट्ये आपण पाहिली, याची ताकद नेमकी काय आपण पाहूया। जगातील सर्वोत्तम हवाई सुरक्षा प्रणाली म्हणून S-400 कडे पाहिलं जातं। रशियानं S-400 हे बनवलेलं आहे। $5 अब्ज करारानंतर 2018 मध्ये याची खरेदी झालेली आहे। या करारामध्ये भारतानं 5 युनिट S-400 सुदर्शन खरेदी केलेलं आहे। S-400 ही मोबाईल लॉन्ग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे। फायटर जेट्स, बॉम्बर्स, क्रूज मिसाइल्स, बॅलिस्टिक मिसाइल्स, ड्रोन्स या सगळ्यांना लक्ष्य करण्याची याची क्षमता आहे। 400 किलोमीटर अंतरापर्यंतचा टार्गेट आणि त्या टार्गेटला हल्ला करण्याची याची क्षमता आहे। 2 स्वतंत्र रडारनं हे सुसज्ज आहे। 600 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध S-400 घेऊ शकतं। एका वेळेला 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून लक्ष्य केलं जाऊ शकतं। हे सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर 3 मिनिटात फायरिंगसाठी तयार होतं, यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ अयशस्वी केला जाऊ शकतो। 7 से 8 मई 2025 की रात को पाकिस्तान ने उत्तरी और पश्चिमी भारत में स्थित कई सैन्य ठिकानों को जैसे कि अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भटिंडा, चंडीगढ़, नाल, फलौदी, उत्तर लाई और भुज पर ड्रोन और मिसाइलों से हमला करने का प्रयास किया। इन हमलों को इंटीग्रेटेड काउंटर UAS ग्रिड और वायु रक्षा प्रणालियों द्वारा निष्क्रिय कर दिया गया। इन हमलों का मलबा कई स्थानों से बरामद हुआ, जो कि पाकिस्तानी हमलों का प्रमाण है। अगर पाकिस्तान चीज़ों को और बढ़ाने की कोशिश करेगा तो भारत की तरफ से उसका उक्त जवाब आया है और उसका उक्त जवाब आता रहेगा। पाकिस्तान को वो सारे आतंकवादी जिन्होंने भारत के खिलाफ पिछले कुछ दशकों में आक्रमण किया है और आतंकवादी गतिविधियां की हैं, जिनकी सूची निरंतर और बार बार पाकिस्तान को दी जा चुकी है, उन आतंकवादियों को भारत के हवाले करना चाहिए, जिसकी उनके खिलाफ न्यायिक कार्रवाई हो सके, उन्हें उचित दंड मिल सके। और अगर पाकिस्तान अपनी गतिविधियों से बाज नहीं आता तो पूरा मुल्क हमारी सेना के पीछे खड़ा है और जो भी उक्त कदम सेना उठाएगी, सारा मुल्क उनके साथ है।
ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा यशस्वी केल्यानंतर आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की नॉन एस्केलेटरी म्हणजे आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, पण पाकिस्ताननं कालच्या रात्री भारताच्या हद्दीमध्ये जो हल्ला केला आणि त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला, 15 सिव्हिलियन आणि एका जवानाचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि म्हणून रेसिप्रोकल अटॅक म्हणून या 16 जे मृत्यू झाले त्याच्याशी संबंधित, त्याचबरोबर पाकिस्ताननं भारताच्या वेस्टर्न कमांड आणि नदन कमांडमधल्या वेगवेगळ्या मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारतानं सुद्धा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रोन हल्ले करून आपण पाकिस्तानला पूर्णतः जेरीस आणलं. एवढंच नाही तर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा मुख्यतः लाहोरच्या सेक्टरमधली एअर डिफेन्स सिस्टम नाकाम करण्यामध्ये भारताला यश मिळालं आणि याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या तयारीचा फोलपणा सगळ्या जगासमोर आपण समोर आणलेला आहे. त्यांनी आपल्याकडे मिसाईल्स दागले आणि जवळजवळ 15 ते 16 शहरांवरती नॉर्थ टू साऊथ त्यांनी प्रयत्न केला हमला करायचा. आपण तो हमला नाकाम केला आणि आपण जेव्हा रिटॅलिएट केलं तर तेव्हा लाहोरमधलं जे H9 त्यांचं सिस्टम आहे एअर डिफेन्स सिस्टम, ती कम्प्लीटपणे तबाह केली. H9 सिस्टम अशी आहे की जी सरफेस टू एअर मिसाईल्स आहेत आणि ते सिस्टम आहे फॉर एअर डिफेन्स आणि हे रडार होमिंग सिस्टम आहे. त्याच्यामुळे जेव्हा ते नष्ट झालं आहे तिथल्या सर्व्हेलन्स ग्रिडमध्ये एक मोठा गॅप आला आहे आणि जेव्हा सर्व्हेलन्स ग्रिडमध्ये गॅप येतो तेव्हा सगळीकडून इन्फॉर्मेशन नाही आल्यामुळे ते असं जेव्हा आपले एअरक्राफ्ट किंवा आपले मिसाईल्स किंवा आपलं ॲम्युनिशन आपण दागू तेव्हा तिथे त्यांना वॉइड राहील आणि त्यांना कळणार नाही. त्याच्यामुळे ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.